नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे मस्त असं सुकं चिकन बघणार आहोत। चिकन तुम्ही बनवत असाल, पण आज माझ्या पद्धतीने बघा बनवून खूप सुंदर चिकन होतं। आता इथे आपण चिकन घेतलेलं आहे। 1 किलो चिकन आहे। मी 2 चमचे दही टाकलेला आहे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट टाकणार आहेत। आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे चिकनचा जो वास असतो तो निघून जातो आणि खूप सुंदर त्याचा स्मेल येतो। हे आपण 15 मिनिटासाठी ठेवून दिलंय। आता इथे कढईमध्ये आपण तेल टाकलंय आणि काळं मिरं, लवंगा, दालचिनी, तमालपत्र हे सुद्धा आपण यामध्ये टाकलंय। आणि मग आपण इथे 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत कापून, 2 टोमॅटो, हे सर्व आपण तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं। टोमॅटो आणि कांदा चांगला शिजून द्यायचा। मग त्यामध्ये आपण परत एकदा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचा, हळद, तिखट मसाला, गरम मसाला, तिखट मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि हे गरम मसाला टाकलाय आपण आणि हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं, त्याला तेल सुटून द्यायचं। आता हे चिकन आपण बनवणार आहे, त्यामध्ये आपण एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाहीये। मसाल्याला चांगलं तेल सुटल्यावर आपण त्यामध्ये कांदा, खोबरं यांचं वाटण टाकणार आहेत। या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की जाऊन बघा। आता हे वाटण सुद्धा यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं, वाटणाला तेल सुटून द्यायचं। आणि आता इथे आपण जे चिकन ठेवलं होतं ते आता इथे घेतलंय, ते चिकन आपण ह्याच्यात टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं चांगलं। मग त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे चिकन लवकर शिजतं आणि चिकनला पाणी सुटते आणि आपण यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाहीये। आपण याच्यावर झाकण ठेवलंय, म्हणजे जी वाफ आतमध्ये कोंडली जाते त्या वाफेवरच हे चिकन मस्त असं शिजतं। एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमची ही भाजी तयार होते आणि इथे आपलं चिकन शिजलेलं आहे। परत एकदा आपण ते हलवून घेऊ आणि थोडंसं एकदा झाकण ठेवून त्याच्यावरती इथे एका बाजूला मी भाकरी करायला घेतल्या, तांदळाच्या भाकरी आणि चिकन हा मस्त असा बेत आहे। आता हे बघा आपलं चिकन शिजलेलं आहे। तर तुम्हाला ही चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही व्हिडिओ नक्की शेअर करा, रेसिपी नक्की शेअर करा। आता हे आपलं मस्त असं चिकन झालेलं आहे, तर आपण आता वाढून घेऊ। तर ही रेसिपी कशी वाटली आणि थँक्यू।